नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, अनेक वेळेला मला तोच विषय तुमच्या समोर आणावा लागतो, कारण तुमच्यामध्ये ते प्रबोधन व्हावं. 3-4 दिवसापूर्वी एक ताई मांढरगडावरती काळेश्वरीच्या दर्शनाला गेल्या होत्या आणि त्या जीवनात पहिल्यांदाच तिथं दर्शनाला गेल्या होत्या. अगोदरच त्यांनी काळेश्वरीविषयी भरपूर काही गैरसमज ऐकले होते की इथं करणी चालते, ही देवी खूप डेंजर आहे, इथं चेडे आहेत वगैरे वगैरे भरपूर झालं होतंच. तरीही ती गेली की चला बाबा त्या देवीची पूजा करतायत म्हणजे ते योग्यच असेल वगैरे ह्या अर्थाने ती मांढरगडला गेली. आणि मांढरगडला गेल्यानंतर ती प्रचंड घाबरली होती. तिनं सांगितलं, मी वरती मंदिरात गेले, मंदिरात खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं वगैरे वगैरे, परंतु खाली येताना, मंदिरातून खाली येताना थोडासा निम्म्या अर्ध्या घाटावरती आल्यानंतर आम्ही गाडी एका बाजूला थांबवली तर त्या झाडाला प्रचंड प्रमाणात काळ्या बाहुल्या, काळ्या कापडामध्ये काही काही बांधलेलं, लोकांचे फोटो वगैरे वगैरे, माझ्या अंगावरती शहारे आले, काळी धडधडू लागलं. मला भीती वाटली आणि हे जे चालतंय हे मी प्रत्यक्षात पाहिलं की ते झाडाला ठोकलेलं होतं. आता अनेक वेळेला तुम्ही देखील ते पाहिलं असेल की काळं आईच्या मंदिराच्या पाठीमागे तिकडे गेलं तर त्या साईडला पण झाडांना या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आपण घाटातून खाली उतरून येताना आपल्या डाव्या हाताला सुद्धा अशी काही 2 ते 3 झाडं आहेत. या झाडाला काळ्या बाहुल्या, लोकांचे फोटो किंवा त्या पेपरवरती काय काय लिहिलेलं आणि दाबण किंवा खिळा आणि त्या झाडामध्ये ठोकलेला आहे. मी प्रत्यक्ष ते हातानं उघडून पाहिलेलं आहे की याचं वाटोळ होऊ दे, त्याचं होऊ दे, याचं हे बंद होऊ दे, ते असं बरंच काय काय लिहिलेलं आहे. आणि या ताईंच्या साठीच केवळ हे व्हिडिओ बनवतोय असं नाही आहे. या झाडांच्या संदर्भात आज यूट्यूबला अनेक व्हिडिओ आलेले आहेत किंवा अनेक चॅनलवाल्यांनी देखील हे दाखवलेलं आहे. काळूबाईच्या इथं भयंकर करणी, काळी जादू, हे ते वगैरे वगैरे असं काही तुमच्या समोर ते मांडलं जातं की आता काहीतरी पृथ्वी बुडणार आहे, सूर्य फाटणार आहे, प्रचंड मोठा स्फोट होणार आहे, असं काहीतरी डेंजर पद्धतीनं दाखवलं जातं, दहशत निर्माण केली जाते. आणि ते पाहिल्यानंतर सुद्धा दहशत निर्माण होत आहे, परंतु लोकांच्या मध्ये याच्याविषयी कोणी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ती जी काळ्या कापडाची बाहुली असते, आत भुस्सा भरलेला असतो, एका माणसानंच ती तयार केलेली असते. काळं कापड, त्यात काय साहित्य घालत असतील वगैरे वगैरे, खिळा, फोटो ठोकला. आता त्या चिठ्ठ्या मी वाचलेल्या आहेत, तिथे काय काय लिहिलंय, याचं वाटोळ होऊ दे, त्याचा जीव जाऊ दे, अशा बरंच काय काय. आज मी तुम्हा सर्वांना पहिला प्रश्न विचारतो, झाडावरती असे खेळ ठोकून वगैरे अशा जर काही गोष्टी होत असत्या तर आपल्या भारताची लोकसंख्या एवढी वाढली असती का? कारण प्रत्येकाला शत्रू आहे, प्रत्येकाला शत्रू आहे. यानं याला मारायचं, त्यानं त्याला मारायचं, खेळा ठोकला की मेला, खेळा ठोकला की मेला, असं झालं असतं ना? का नसतं झालं? का आपण आता असं करूया की आपल्याला इंधन तुटवडा झालेला आहे, मग ट्रम्पचा फोटो पण मारूया, हार्मुजची सामुद्रधुनी आपल्याला खुली झाली पाहिजे, युद्ध थांबलं पाहिजे, यासाठी ठोकूया का तिथं? तर बंधू भगिनींनो, यामध्ये माझ्या काळेश्वरीचा, माझ्या महाकालीचा काय संबंध? तेथील देवस्थानाचा काय संबंध? इथं ज्यांना स्वतःची पोटं भरायची आहेत असे बुवा बाबा देवऋषी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ही दहशत यासाठी निर्माण करायची असते की तुम्ही घाबरला पाहिजे. तुम्ही घाबरल्यानंतर मग यांना यांची इच्छा पूर्ण करून घेता येतात, पैसे लुटता येतात किंवा बऱ्याच गोष्टी यांना करून घेता येतात. यासाठी एक दहशत निर्माण करायची असते. याच्या पलीकडं ह्या लिंबू बाहुल्या याचा काहीही इफेक्ट होऊ शकत नाही. आता जे लोक म्हणतात की भयंकर करणी, भयंकर करणी, यांना मी प्रश्न विचारतो, जर एखादा बॉम्ब सापडला तर आपण समजू शकतो की हा बॉम्ब
याचा जर स्फोट झाला तर जीवित किंवा वित्त हानी होऊ शकते. त्यावेळेला जर आपण म्हणलं की अत्यंत भयंकर गोष्ट, एखादा किंग कोब्रा पाहिला तर म्हणू शकतो अत्यंत भयंकर गोष्ट. ह्या काळ्या बावल्या आणि काळ्या कपड्यांना जे आपण अतिप्रचंड महत्व देऊन एक दहशत निर्माण केलं, त्यानं काय होतं? जावा तुम्ही हात लावा, तुमचं काय वाटत होतंय का? काढून टाका, काय होतंय का बघा. ते घरी घेऊन आला तर त्यानं काय होणार नाही, काहीच होणार नाही. केवळ याच्या पाठीमागचा उद्देश केवळ एक प्रकारची समाजामध्ये दहशत निर्माण करायची आणि या दहशतीतून आपलं दुकान चालवायचं. खरं पाहिलं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही जी काळेश्वरी अर्थात महाकाली, तिथं तुम्ही त्या वातावरणात जरी गेला देवीच्या, तर ते वातावरण सुद्धा इतकं पॉझिटिव्ह आहे, इतकं आनंदी आहे, भक्तियुक्त वातावरण आहे. डोक्यातल्या सगळ्या शंका कुशंका निघून जातात, डोकं एकदम शांत होतं. जागृत देवस्थान आहे, जबरदस्त देवस्थान आहे. ही काळेश्वरी ज्याच्या पाठीशी असते त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याचं कोणाचं सामर्थ्य नाही. आणि मग मी पहिला पण म्हणलो की काळू आईच्या इथं चेडे वगैरे हा प्रकार नसतो. 52 वीर आहेत ना नाथ संप्रदाय किंवा महाकालीमध्ये, हे 52 वीर हे महाकालीचे शिपाई आहेत. चेड्यांचा संबंध नाहीये. हे केवळ ही प्रथा कधी नक्की चालू झाली हे मला माहिती नाही, कोणी चालू केली हे पण माहिती नाही, त्याचा काही शोध घेतला नाही, भविष्यात घेऊया. इथं दहशत निर्माण करायची. मग कोणत्याही दिवृषाच्या गादीवर जावा, ते सांगतात काळूबाईची करणी आहे, काळूबाई करणीतनं आलेली आहे, काळूबाईचे हे करावं लागेल. कारण मुळात मूळ ठिकाणी दहशत निर्माण करून ठेवलेली आहे. आणि मग हे जे स्वतःची दुकानं चालवणार आहे ना, त्यांनी काय करायचं, मग काळूबाईच्या नावावरती दुकान चालवायचं. काळूबाईची करणी आहे, काळूबाईच्यामुळे तुम्हाला त्रास आहे, तिथं असं कोणीतरी केलंय, तिथं तुमच्या नावाने बावली ठोकलेले आहे, हे केलेलं आहे त्याला. आणि यातून होतंय काय, एवढं चांगलं देवस्थान बदनाम होतंय. इतकं चांगलं, लाखो लोकांचे काळूबाईविषयीचे अनुभव आहेत, खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. आणि अशी आपली आई आपणच बदनाम करतोय. दुर्दैवाची बाब अजून एक अशी आहे की अख्ख्या मांढरगडावरती किंवा त्या परिसरामध्ये मी एकाही ठिकाणी असा बोर्ड किंवा फ्लेक्स वाचनात आला नाही की तिथं असं लिहिलंय इथं असले प्रकार करू नये अन्यथा कारवाई केली जाईल, इथे असले प्रकार चालत नाहीत. म्हणजे तिथं प्रबोधनाची गरज आहे. आता खरं पाहिलं तर मांढर देवी देवस्थान संस्थान आहे ना, बऱ्यापैकी त्यांचं हे कर्तव्य आहे की तिथं जी झाडं आहेत ती सगळी मोकळी केली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावले पाहिजेत की इथं असं काही चालत नाही, कोणी असे करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष ठेवायचं काय, सरळ सरळ जाता येता दिसतंय, कोणी पण येतं ते करताना दिसतंय, जे कोणी करत असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पण तिथं हे होताना दिसत नाही. आता एवढ्या सुधारणा केल्या आहेत, सुविधा दिलेल्या आहेत, खूप छान गोष्ट आहे. परंतु हा जो कलंक लागतोय, हा कलंक पुसण्याचं काम प्रत्येकाचंच आहे. आणि जे कोणी भुरटे असतील ना, हे भुरटे गुपचूप जाऊन खेळ ठोकून येणारे, काहीही होत नसतं यांना, काहीही होत नाही. केवळ ते देवस्थान बदनाम होतो, तो धर्म बदनाम होतो आणि अनेक लोकांना आयतच हाती कोलीत मिळतं. आणि मग वाटेल त्या गोष्टी निर्माण होत असतात, वाटेल ते व्हिडिओमध्ये येत असतं. तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की काळेश्वरी मांढर देवी महाकाली अत्यंत कनवाळू, मायाळू, दयाळू देवी आहे. करोडो भक्त आहेत तिचे. इथं असं काहीही चालत नाही. मांढर देवी संस्थानच्या वतीनं सांगण्याची वेळ आलेली आहे. मी सांगतो आणि काळवाईचा भक्त या म्हणून पण सांगतो की इथं असले कोणतेही गैरप्रकार चालत नाहीत. जे पण कोणी भुरटे लोक हे करून जात असतील याच्याशी देवीचा काहीही संबंध नाही. तुम्ही अवश्य काळेश्वरीला जा, तिची भक्ती करा, तिचा अनुभव घ्या. तिचा ज्याच्या डोक्यावरती वरद हस्त आहे. आता विचार करा ना, महाकालीचा जर आपल्या डोक्यावरती वरद हस्त असेल तर कुठलाही लुंग्या सुंग्या भुंग्या आपलं काय करणार आहे वाकडं? काहीच करू शकत नाही.
मग हे झाडं, मग ह्या बावल्या, मग हे खिळे, काय असते छाटछूट गोष्ट करू शकते आपली, जी जी गडावर बसलेली आहे, काय होईल का? म्हणून सर्वसामान्य लोक असतील, भक्त असतील, यांना देखील माझी एक विनंती आहे, जोपर्यंत असल्या कृत्याकडे आपण दुर्लक्ष करत नाही, इग्नोर करा ना, छाटछूट गोष्ट आहे. रस्त्याच्या कडेला एखाद्या कुत्र्यानं टॉयलेट केली असली तर आपण काय त्याचा विचार करत बसतो का? तसेच हे झाडाला काय टाकलं, इग्नोर करा. घाण आहे ते. घाण आहे म्हणजे ते चांगलंही नाही आणि वाईटही नाही. केवळ एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून काही देखील होत नाही. हां, एक होतं. झाड खराब होतं ना, त्याला खिळे ठोकून ठोकून शेवटी त्याला रस मिळत नाही, पाणी मिळत नाही. तर इथून पुढे आपण देखील सतर्क राहूया आणि आपल्या आई काळेश्वरीला या कलंकातून मुक्त करूया. जे पण कोणी तुम्हाला म्हणत असतील की काळूबाईची करणी आहे, काळूबाई करणीतून आलेली आहे, काळूबाईला जाऊन तुमच्यावर करणी केलेली आहे, अशा व्यक्तीला चप्पल न मारा. चप्पल न मारा. खरं कारण हे सगळं खोटं आहे, बोगस आहे. आणि जो आपल्या आईवर कलंक लावतोय त्याचं ऐकू नका. अवश्य तुम्ही मांढरगडला जा. तिथल्या हवेमध्ये सुद्धा प्रचंड मोठी शक्ती आहे. त्यामुळं या असल्या अंधश्रद्धा, बिनकामाची भीती डोक्यात बाळगू नका. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हे असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, देवाला घाबरू नका. देव तुमचं चांगलं किंवा वाईट काही करत नसून तुमचं कर्म तुमचं चांगलं वाईट करत असतं. परमेश्वर हा सर्वांचा आहे. तो आपल्याला शक्ती देतो, बुद्धी देतो, कार्य करण्याची एनर्जी देतो. श्रद्धा विश्वास ठेवला तर पाठीशी राहतो. तो कोणाचं वाईट करत नाही. आणि असे खेळ ठोकून जर असं काय झालं असतं तर आपली एवढी लोकसंख्या वाढली नसती. कारण आज शत्रू बाहेर शोधायला जाऊ नका, घरातच आपलेच लोक शत्रू आहेत, जे आपल्या जीवावरती टपलेले आहेत. हे किती छोट्या गोष्टी आहेत ना. खेळा ठोकला की संपला विषय. होईल का असं? मग लोकसंख्या काय झाली असते आता? भारतात लोकच शिल्लक राहिले नसते. त्यामुळं या गोष्टीला बळी पडू नका. काळेश्वरीचा श्रद्धा विश्वासानं अनुभव घेऊन बघा. त्या झाडाकडं, त्या गटुड्यांच्याकडे अजिबात बघू नका. कुठल्या तरी लुंग्या, सुंग्या, भुंग्या किंवा कुठल्या तरी शातीर ठगानं हे केलेल्या गोष्टी असतात. एवढंच मला तुम्हाला विनंती आहे, हात जोडून. आणि मनामध्ये भीती बाळगू नका. जय आदिशक्ती.